त्यांनी काय म्हटलंय, विधी महाविद्यालय म्हणजे आपण ज्यांना LLB करतोय आपण बघ त्यामध्ये, तर यातलं एक लक्षात ठेवा, हे बघ, ॲडव्होकेट्स अकॅडमी अँड रिसर्च सेंटर नावाचे भव्य केंद्र हे नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू करण्याचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचं ठरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणचं पहिली भारतामध्ये, बरोबर आहे, देशामधील ही पहिली अकॅडमी हे तळोजामध्ये असणार आहे. हे एक लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. यावरती जर बाकी जरी प्रश्न नाही आला ना, सरळ तुम्हाला एक लाईन विचारू शकतात. पहिली वकिलांसाठी करण्यात आलेली पहिली अकॅडमी हे देशामध्ये तळोजामध्ये आलेलं आहे. मग आता तळोजा कुठे येतं अशा पद्धतीचं लक्षात येऊ शकतात. बघा त्यामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे, 2024 उद्घाटन, हा लक्षात घ्या, 2024 मध्ये बघा 28 सप्टेंबर न्यायमूर्ती गवई, बरोबर, भूषण गवई यांच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं ते विचारू शकतात. यानंतर तुम्हाला बार काउन्सिल झालंय, वसतिगृह आलं प्रोग्रेसिव्ह अशा पद्धतीचं. त्यानंतर हा बाकी काही नाही विचारणार, बाकी एवढं विचारण्यासारखं नाहीये. ठीक आहे. खर्च वगैरे काही नाही विचारणार तुम्हाला. ठीक आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की कुठे होत आहे ते. ठीक आहे. उद्घाटन कोणी केलं हे एक, आणि त्यासोबतच त्याचा निर्णय काय हा एक मुद्दा. एवढं, हे 2 एकर आहे त्यामध्ये 5 एकर आहे हे नाही विचारू शकणार. ठीक आहे. फक्त काय, देशातील पहिली वकिलांसाठी अकॅडमी, ठीक आहे, नवी मुंबईतील तळोजा या ठिकाणी उभी करण्यात येते. हे एक महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला, नवी मुंबईतील तळोजा या ठिकाणी. समजलं, म्हणजे हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे आपल्याला, आणि हा एवढा, बाकी काही तेवढं महत्वाचं. आलं लक्षात, महत्वाचं. पुढे, राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक वरदान म्हणून राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यात लवकरच स्थापन होण्याची शक्यता आहे. परत नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एक नवीन प्रोजेक्ट पुन्हा सुरू होत आहे. कुठलं आहे नाव ऐकलंय, एक गिधाड संवर्धन प्रकल्प. लक्षात घ्या, तो भारतातील 4था आणि महाराष्ट्रातील पहिला असणार आहे. हे एक लक्षात घ्या. त्यासोबतच बघा इथे त्यांनी काय म्हटलं, नाशिक जिल्ह्यात लवकरच स्थापन करण्यात येत आहे राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ. एक, त्यानंतर येतो यामध्ये मुद्दा, आदिवासी समाजातील विकास व्हावा. हे सध्या बघा इथे येतं, आदिवासी विद्यापीठे आवश्यक आहेत. सध्या मध्य प्रदेशमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ आणि आंध्र प्रदेशातील केंद्रीय आदिवासी विद्यापीठ हे 2च आदिवासी विद्यापीठ देशात कार्य विचारू शकतात की कुठे आहे. मग जर विचार केला तर बघा, आंध्र प्रदेशमध्ये येतंय कुठले म्हटलं, आंध्र प्रदेशमध्ये येतो एक पहिला, आणि त्यानंतर दुसरं विचारलं तर मध्य प्रदेशमध्ये. बरोबर, हे एक लक्षात घेणं महत्वाचं आहे. मध्य प्रदेशमध्ये इंदिरा गांधी, तुम्हाला नाव विचारू शकता एक, मध्य प्रदेशमध्ये आहे ती इंदिरा गांधी. म्हणजे विधानामध्ये काही पण तुम्हाला आले लक्षात. म्हणजे त्यानंतर राज्य महाराष्ट्रामध्ये होणारं, जर महाराष्ट्रातलं म्हटलं तर पहिलं, आणि भारतातला विचार केला तर तिसरं होईल. ते महाराष्ट्रातलं विचारलं तर तिसऱ्या प्रकारचं. महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी विद्यापीठाचा आराखडा तयार करण्याची समिती बघा, समिती उच्च व तंत्रज्ञान विभागाने नेमली आहे. बघा त्याने विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र हा अव्वल आलेला आहे. अव्वल म्हणजे प्रथम क्रमांकावरती आलं. बरं, अव्वल म्हणजे आपण नेहमी प्रथम क्रमांकावरती त्यांनी दर्शवलेलं आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र थेट विदेशी गुंतवणुकीत देशात अव्वल ठरलेला आहे. राज्यातील बघा 6 महिन्यांमध्ये, पुन्हा हे जाऊ द्या, हे महत्वाचं नाहीये. हा किती टक्के, याचाच अर्थ संपूर्ण वर्षभर 94% गुंतवणूक हे फक्त 6 महिन्यात झालेली आहे. हे टक्केवारी आणि फक्त एवढंच विधान, बस, बाकी काही नाही विचारू शकता. ठीक आहे. सर्वाधिक गुंतवणूक मग कोणत्या क्षेत्रात झाली, काय झाली, पुढे येईलच डिटेल्स. त्यांनी काय म्हटलेलं आहे, घाऊक किंमत निर्देशांकाचे आधार वर्ष बदलणार. आधार वर्ष आधी बघा, बेस इयर म्हणून कुठलं वापरण्यात यायचं, 11-12. हे बघ, आधार वर्ष यालाच आपण बोललो इंग्लिशमध्ये बेस इयर. ठीक आहे. आता त्यावरून 22-23 असे करण्यासाठी केंद्र सरकारने 18 सदस्यीय कार्यकारी समिती स्थापन केली आहे. ठीक आहे. 18 सदस्यीय कार्यकारी समिती स्थापन करून समितीच्या अध्यक्षपदी बघा, नीती आयोगाचे जे सदस्य होते ना हे त्यांचे अध्यक्ष आहे. म्हणजेच लक्षात घ्या, इथे नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद, ठीक आहे, रमेश चंद यांच्या अंतर्गत ही नेमण्यात आलेली. आलं लक्षात. बघा, या समितीच्या अध्यक्षपदी नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद हे आहेत. देशातील घाऊक महागाई दराचे अधिक वास्तवदर्शी चित्र समोर येण्यासाठी मदत होण्यासाठी. ओके, बाकी काही नाही. घाऊक किंमत निर्देशांक हे होतं त्यामध्ये, लक्षात घ्या परत. आणि उत्पादक खर्च निर्देशांक हे तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये दिलेला आहे, सांगेलच पुढे. ठीक आहे, कारण ह्या छोटा नाही, हा मोठा पार्ट येतो, फक्त नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. एक, त्यानंतर येतोय आपण, बस बाकी काहीच नाही. ठीक आहे. हा, त्यावर समिती सल्ला देईल. ठीक आहे, सदस्यांमध्ये बस एवढं काही नाही. हे महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणजे यांचे अध्यक्ष
बरोबर आहे. हे अध्यक्ष असणार, तर ही परत तुम्हाला घेऊन जाईल नीती आयोगाचे सदस्य. बरोबर, नीती आयोग सदस्य अशा पद्धतीच घेऊन जाईल. बदलण्यासाठी बेस इयर बदलण्यासाठी 2011 वरून 11-12 वरून तुम्हाला 2022-23 करण्यात यावं की चाललेलं आहे. इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात मोठा आहे, कारण आज जे काही आपल्याकडे आकडेवारी येतात हे 11-12 नुसार आहे इकॉनॉमिक्स मधली, तर ते आपला आकडेवारी वाढवता येण्यासाठी. ठीक, हा एक महत्वाचा मुद्दा.